नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे। बघा, काल एक सुप्रीम कोर्टाची याचिका आली, त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की TET आता सर्व शिक्षकांना बंधनकारक आहे। पण त्याच्यामध्ये आतमध्ये काय दिलं आहे कोणी वाचून पाहिलेलं नाही आहे आणि सरळ सरळ काही जणांनी व्हिडिओसुद्धा बनवले आहे की बा आता राज्यातील सर्व शिक्षकांसाठी म्हणजे 2005 पूर्वी 10 पूर्वी जे आधीचे शिक्षक आहेत जुने लोक त्यांनासुद्धा TET बंधनकारक आहे आणि आता लोकांच्या नोकऱ्यासुद्धा जाणार, नवीन जागा भरल्या जातील, अशा प्रकारे काही व्हिडिओसुद्धा मी पाहिले। तर त्या याचिकेमध्ये काय म्हटलेलं आहे ते सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा, आता त्याचा आपण मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे। त्यात काय म्हटलेलं आहे, सविस्तर चर्चेनुसार आणि त्यावर आधारित आमचा असा विश्वास आहे की अल्पसंख्याकांनी स्थापन केलेल्या आणि प्रस्थापित केलेल्या धार्मिक किंवा भाषिक शाळांशिवाय RT कायद्याच्या कलम 2 मध्ये परिभाषित केल्यानुसार सर्व शाळांनी RT कायद्याच्या तरतुदीचं पालन केलं पाहिजे। जोपर्यंत संदर्भ निश्चित केला जात नाही आणि कलम 7 अंतर्गत तयार केलेल्या प्रश्नांच्या उत्तरांच्या अधीन राहून निर्णय घेतला जात नाही, तांत्रिकदृष्ट्या ते खालीलप्रमाणे असेल। सेवेत असलेल्या शिक्षकांना त्यांचा सेवेचा कालावधी किती असो सेवेत राहण्यासाठी TET उत्तीर्ण होणं आवश्यक असेल। तथापि आम्हाला जमिनीवरील वास्तव्याबरोबर व्यावहारिक आव्हानाची जाणीव आहे। काही सेवारत शिक्षक आहेत ज्यांना शिक्षण हक्क कायदा लागू होण्यापूर्वी भरती करण्यात आली होती आणि ज्यांनी 2 किंवा 3 दशकापेक्षा जास्त काळ सेवा बजावली असेल। ते कोणत्याही गंभीर तक्रारीशिवाय त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार शिक्षण देत आहे। असे नाही की TET पात्र नसलेल्या शिक्षकाकडून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आयुष्यात चमकले नाहीत। अशा शिक्षकांना TET पात्र नाही या कारणावरून सेवेतून काढून टाकणं थोडे कठोर वाटेल। जरी आपण कायद्याचे पालन करणं कधी वाईट मानू शकत नाही, या कायदेशीर भूमिकेची परिचित आहोत। त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही भारतीय संविधानाच्या कलम 142 अंतर्गत आमच्या अधिकाराचा वापर करतो आणि निर्देश देतो की ज्या शिक्षकांनी आजपर्यंत 5 वर्षापेक्षा कमी सेवा शिल्लक आहे त्यांना TET उत्तीर्ण न होता निवृत्तीचं वय पूर्ण होईपर्यंत सेवेत राहू दिलं पाहिजे। तथापि आम्ही हेही स्पष्ट करतो की जर असा कोणतेही शिक्षक 5 वर्षापेक्षा कमी सेवा शिल्लक असलेला पदोन्नतीसाठी इच्छुक असेल तर तो TET उत्तीर्ण झाल्याशिवाय पात्र मानला जाणार नाही। शिक्षण हक्क कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेल्या आणि सेवानिवृत्तीसाठी 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या बाबतीत सेवेत राहण्यासाठी त्यांना 2 वर्षाच्या TET होणं बंधनकारक असेल। जर अशा शिक्षकापैकी कोणी आम्ही दिलेल्या वेळेत TET उत्तीर्ण झाले नाही तर त्यांना सेवा सोडावी लागेल, त्यांना सक्तीने निवृत्त केले जाऊ शकते आणि त्यांना मिळणाऱ्या कोणत्याही टर्मिनल फायद्याचा भरणा केला जाऊ शकतो। आम्ही एक शर्त जोडतो की टर्मिनल फायद्यासाठी पात्र होण्यासाठी अशा शिक्षकांनी नियमानुसार पात्रता कालावधी पूर्ण केला पाहिजे। जर कोणत्याही शिक्षकाने पात्रता सेवेत प्रवेश केला नसेल आणि काही कमतरता असेल तर तिच्या प्रकारचा विचार तिच्या निवेदनाचा सरकारमध्ये योग्य विभाग करू शकेल। आम्ही जे म्हटलं त्यानुसार हे पुन्हा एकदा सांगतो की नियुक्तीसाठी इच्छुक आणि पदोन्नतीद्वारे नियुक्तीसाठी इच्छुक असलेल्या सेवारत शिक्षकांना TET उत्तीर्ण होणं आवश्यक आहे, अन्यथा त्यांना त्यांच्या उमेदवारीचा विचार करण्यास कोणते अधिकार राहणार नाही। वादग्रस्त निर्णय आदेशामध्ये वरील सुधारणा केल्याने अल्पसंख्याक नसलेल्या शाळांमधील सेवारत शिक्षकांनी संबंधित सर्व अपील 87 वरील अटीवर निकाली काढण्यात घेत आहे। तर बघा, आता याच्यातून आपल्याला असं समजते की ज्यांनी 5 किंवा 10 वर्ष किंवा 20 वर्ष नोकरी केलेली आहे अशा शिक्षकांना TET उत्तीर्ण असणं हा काही त्यांनी त्याच भाग नाही आहे। त्यांना विना TET उत्तीर्णसुद्धा त्यांना सेवेत राहू शकतात अशा प्रकारे म्हटलेलं आहे। म्हणजे TET होणं गरजेचं नाही आहे। मात्र ज्यांना पदोन्नती आवश्यक आहे, ज्यांना उच्च श्रेणी मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख जे काही पदोन्नती असेल ते जर आवश्यक आहे आणि ज्यांचे 5 वर्ष कमी राहिले असतील त्यांनासुद्धा TET पास होणं बंधनकारक आहे। म्हणजे आता जुन्या लोकांना TET शिवाय पदोन्नती मिळणार नाही हे यावरून समजते की त्यांना पदोन्नती आता मिळू शकत नाही, कारण त्यांना TET पास व्हावं लागेल तरच पदोन्नती मिळणार आहे। तर बघा, आता आपल्याला याच्यावरून समजते की सरळ समजते सुप्रीम कोर्ट आदेश शिक्षकों के संबंधित संक्षिप्त सारांश दिलेला आहे। याच्यामध्ये काय म्हटलं आहे, सुप्रीम कोर्ट का निर्णय आदेश 29 जुलै 2011 से पहिले नियुक्त नौकरी सुरक्षित रहेंगी। म्हणजे 29 जुलै 2011च्या आधी जे शिक्षक लागले आहेत त्यांची नोकरी सुरक्षित राहणार आहे, त्यांना काही TETची गरज नाही आहे। और सैलरी मिलते रहेंगे, पदोन्नति के लिए TET पास करना अनिवार्य होगा, पहले से मिली प्रमोशन सुरक्षित रहेगी। म्हणजे आधी ज्यांनी प्रमोशन घेतलं त्यांना काही गरज नाही आहे, पण आता मात्र प्रमोशन घेण्यासाठी TET पास होणं गरजेचं राहणार आहे।
29 जुलाई 2011 के बाद नियुक्त TET पास करना अनिवार्य। 29 जुलै 2011 नंतर जे शिक्षक लागलेले आहेत त्यांना मात्र TET पास होणं गरजेचं आहे। बिना TET पास त्यांची नियुक्ती होणार नाही, पदोन्नति तर दूर राहिली। 2011 से पहले नियुक्त और बाद में प्रमोट हुए शिक्षकों की प्रमोशन और पद सुरक्षित। 2011च्या पहिले जे शिक्षक लागलेले आहेत आणि ज्यांची पदोन्नति झाली आहे त्यांची नौकरी सुरक्षित राहणार आहे। भविष्य में किसी भी नई प्रमोशन के लिए TET पास करनी जरूरी होगी आणि भविष्यात जर त्यांना प्रमोशन पदोन्नति घ्यायची असेल तर त्यांना मात्र TET पास होणं गरजेचं राहील। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।